काय नाव आहे तुमचं? नदीम इसाक दरवान, गाव? राहणार तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद. काय झालंय प्रकार? हाताला काय झालं तुमच्या? आमच्या हाताला पहिलं पासून आहे का पहिलं माझं 2013ला माझ्या जाग्याचा निकाल लागला. निकाल लागल्यानंतर मला पोलीस प्रोटेक्शन मध्ये मी बांधून काढलंय. आणि बांधून काढल्यानंतर कुठं जागा आहे? कुठं जागा आहे? हे मरकज मस्जिद गाव गाव तेर, बरं, बरं. मरकज मस्जिद तेर मध्ये माझं मरकज मस्जिद जवळ घर आहे. ती घर मी बांधकाम केलेलं आहे. आणि वारंवार ही लोक माझ्या भितडावर, आता सध्या तुम्ही जाऊन बघता की त्या भितडावर माझे लाकडं मारतात म्हणून मी डोकी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार दिली. मुळे त्याच्यानंतर माझी बायको आजारी पडली. माझ्या बायकोच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागला. ही लोक त्रास जास्त द्यायला लागली म्हणून मी बाजूला जाऊन शिफ्ट झालो आणि हा घर मी मोकळं सोडलं. हा घर मोकळं सोडल्यानंतर मी माझ्या शेतातील एक अनिता आदमाने ह्यांना मी घरात आणून ठेवलं की घर मोकळं कसं ठेवावं, झाडझूड स्वच्छता राहील. ह्यांनी येऊन 2-2:30च्या टायमाला दुपारी त्याला भांडण करून घरातून हाकलून दिलं. त्यानंतर मी 15 दिवसानं ती लोक माझ्या दारापुढी ट्रॅक्टर वाहनं घालून घर पाडायचा प्रयत्न केलाय. ती करत असताना मी माझ्या घराच्या समोर कंपाऊंड मारायला लागलो. तारेचं कंपाऊंड मारत असताना अगोदर आमचे लेबर होते, त्यांना हाकालून दिलं त्यांनी शिवीगाळ करून. त्याच्यानंतर मी गेलो, मला सगळ्या तारा मी मारल्या आणि एक तार राहिल्यावर सगळ्यांनी संगनमत करून 9 जण होते, 5 मुलं आणि आई आणि वडील, हितक्यानं मिळून कुऱ्हाडीनं आणि कोयत्यानं माझ्यावर हल्ला केला. मी आडवं पडल्यानंतर माझ्या दुसऱ्या मुलाला बोलवून घेतलं मी फोन करून. दुसऱ्यांनी मला सिव्हिल दवाखान्यामध्ये तेरच्या ॲडमिट केलं. तिथं थोडा उपचार केला. त्याच्यानंतर मला उस्मानाबादला पाठविल्यानंतर तिथं थोडीशी ढिलाई व्हायला लागल्यावर उस्मानाबादच्या सिव्हिलमध्ये बघायला गेले. त्यानंतर मी ओमराजेला फोन लावला, ओमदादांनी त्यांना सांगितलं. त्यांनी माझं कच्चं प्लास्टर केलं. तिथं वेळ लागला. त्यांनी म्हणलं की 15 दिवस तुमचं काय ऑपरेशन होत नाही. त्याच्यानंतर मी प्रायव्हेटला आलो आहे. आता इथून पुढे पोलीसवाले काय, आणि ती 2-3 वेळेस मी पोलीसवाल्याकडे गेल्यावर त्यांनी माझं कसलीच दखल घेत नाहीत आणि मला म्हणतात की तुम्ही भांडणं करून या. असं म्हणल्यानंतर मी कुठं जायचं आणि कुणाला दखल मागायची. आता काल तुम्ही तक्रार दिल्यात ना. तक्रारीला नुसती समज काढतो म्हणून मला पाठवून देते. मी बोलवून घेतो आणि समज काढतो. तक्रार घेतली का त्याने? नाही घेतली. हा, मग आता मला लेखी तक्रार पाहिजे. कोण मारलं तुम्हाला? काय त्यांची 5 मुलं आहेत. सलीम, आलिम, कलीम, आणखीन वकील, आमीन आणि समीन, जाकेरा आणि ताजुद्दीन अब्बास. इतक्या लोकांनं मला मारलेलं आहे आणि मला अशी धमकी दिली की तुला जिवंतच ठेवणार नव्हतं आम्ही. मग आता पुढे काय करणार? मला हे जिवंत ठेवत नाही तर हे प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी लागेल ना साहेब. हाताला लागले तुमच्या? हाताला लागलंय, त्याचं अजून ऑपरेशन झालेलं नाही. डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर म्हणले 2-4 दिवस थांबावं लागेल. त्याचं ट्रीटमेंट पूर्ण ती जखम झालेली आहे, त्याचं करावं लागेल. त्याच्यानंतर ऑपरेशन होईल. आणि कोणाला लागले तुम्हाला? माझ्या मुलाला लागलंय, माझ्या बायकोला ढकलून दिलेला आहे. भांडण कधी झाले? काय वेळ? 11:30 ते 11:45 ह्या दरम्यान झालेला आहे. दिवसाला झालेला आहे. कधी झालं? तारखेला? कालची तारीख कालच झालेला आहे. कालची काय तारीख आहे रे बाबा, माझ्या आठवण येत नाही. 21 तारखेला झालं सर. हा, आता पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कोणी आले नाही आले. त्यांना काही विचारपूस केली नाही. तुमचं सिव्हिल मध्ये तक्रार तिथं त्यांनी म्हणले की द्या, मी दिली. तिथं त्यांचं काम हा दिलेली आहे. पोलिसांनी घेतली का तिथं आलं नव्हती पोलीस. कोणच जबाब घेतलाय का? नाही घेतला माझा जबाब. मग आता त्यांनी काय करतात बघावं लागेल ना मला. तुमची काय मागणी आता? मला ही माझ्या जीवाची बरं वाईट झालं, माझ्या घरच्याचं बरं वाईट झालं तर शासन जबाबदार राहील, पोलीसवाले जबाबदार राहील ना. मला माझ्या जीवाला ती मारते, तुला जेव्हा जीवन संपतो तुझी इस्टेट घेतो. हा,
व तुमच्या माझ्यापाशी पूर्ण अवेलेबल कागदपत्र आहेत. मी कुठलं असं डुप्लिकेट धंदा नाही माझा. माझ्यापाशी सिटी सर्वे आहे, PR कार्ड आहे, कोर्टाच्या माझ्यापाशी हे आहेत तुमच्या निकालाच्या प्रती आहेत त्या. मग इतकं असताना ही काय करायला लागली? बरोबर लागले तुमच्या घरात? माझा मुलगा माझ्या मंडळीला ढकलून दिलाय, त्याला मुक्का मार लागला, त्याला तिथल्या तिथं दवाखाना केला. मी इकडे आणलं नाही, ती जास्त परेशान व्हायला लागली. मागणी नेमकं काय होती? माझी मागणी एकच आहे की त्या माणसानं मला आयुष्यात कधी ऊप सुद्धा म्हणायला नाही पाहिजे. पोलिसांनी मला तेवढं संरक्षण द्यायला पाहिजे. ते धर. हे धर, हे. धर. बाईक धर. बाईक धर. इकडे धर. काय होतं? खाली गेला का?